नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर विषय असा आहे या आपल्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो विषय आहे ना, तो थोडासा वेगळा आहे. आजचा विषय असा आहे की आज आपण काहीतरी वेगळं बनवणार आहे. म्हणजे आज काय आपण बाहेर कुठं खायला जाणार नाहीये किंवा काही दुसरं तर काही विषय नाही असा. तर आजचा विषय असा आहे की आज आपण छान मॅगी बनवणार आहोत. आणि ती मॅगी म्हणजे आपण बॅचलर्स लोक जशी बनवतात तशी एक छान सिंपल मॅगी. त्यामध्ये व्हेजिटेबल्स वगैरे असं काही नाहीये. पण मला असं वाटतं की एक सिंपल मॅगी पण खूप भारी लागते, ज्यामध्ये आपण एक एक्स्ट्रा मसाला ऍड करतो. तर त्यासाठी आपण मॅगी आणलेली आहे आणि मसाला आणलेला आहे एक्स्ट्रा आणि चीज देखील आणलेला आहे. तर चलो मग आपण ट्राय करूयात आज सिंपल साधी मॅगी. आणि हे करत असताना आपण गप्पा वगैरे पण मारणार आहोत. त्याचसोबत आपण एक खूप सुंदर कविता जी नागराज मंजुळे सर यांची आहे, त्यांच्या उन्हाच्या काठाविरुद्ध या कविता संग्रहातील ती कविता आहे आणि खूप सुंदर अशी कविता आहे. तर ती कविता मला आवडली. ती कविता देखील मी तुमच्या समोर सादर करणार आहे. पुढे जाऊन ती कविता देखील तुम्ही ऐका. तर चलो मग सुरू करूयात आपण आपल्या मॅगीला. तर आपण आता चालू करूया. ठीक आहे, गॅस चालू केलेला आहे. गॅसमध्ये पाणी आपण आता गॅस चालू केलेला आहे. कढई मांडलेली आणि कढईवर आपण छान असं पाणी गरम करून घेणार आहे आता मॅगीसाठी. तर असा विषय आहे सगळा. आणि मला काय वाटतं की मॅगी ही सिंपलच छान लागते. म्हणजे की सिंपल साधी, म्हणजे कसं की मॅगी, पाणी, मसाला, विषय संपला. आणि खूपच वाटलं तुम्हाला तर चीज ऍड करा. आणि मला असं वाटतं की लाईफही अशीच पाहिजे, सिंपल साधी लाईफ पाहिजे माणसाची. खूप कॉम्प्लिकेटेड करण्यात अर्थ नसतो, नाही का? तर लाईफ देखील माणसाने सिंपल साधी जगली पाहिजे आणि त्यातच खरी मजा आहे असं मला वाटतं. तर आपण पाणी टाकून तर असं मस्त आता पाणी वगैरे टाकलेलं आहे. पाणी आपण छान उकळून घेणार आहोत. ठीक आहे, आणि हे तुम्हाला मी दाखवतो एकदम. तर आपण असं मस्त पाणी वगैरे आता घेतलेलं आहे आणि आता छान पाणी उकळून घेणार आहोत आपण आता. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये मॅगी टाकणार आहोत आणि मॅगी छानपैकी त्याच्यामध्ये असं बॉईल करून घेणार आहोत बेसिकली. तर चलो पाणी उकळण्याची आपण वाट पाहूयात आणि तोपर्यंत आपण आपली कविता जी म्हणलो होतो ती कविता एकदा ऐकूयात. तर जोपर्यंत आपलं मॅगीसाठी पाणी उकळत आहे तोपर्यंत मी तुम्हाला जे म्हटलं होतं की नागराज मंजुळे सर यांची उन्हाच्या काठाविरुद्ध या कविता संग्रहातील एक कविता मी तुमच्या पुढे सादर करणार आहे. तर कवितेचं शीर्षक असं आहे की तुझ्या येण्या अगोदर एक पत्र. तर खूप सुंदर अशी कविता आहे, तुम्ही ऐका नक्की. तर जोपर्यंत मॅगी बनत आहे तोपर्यंत आपण नागराज मंजुळे सर यांच्या एका कविता संग्रहातील उन्हाच्या काठाविरुद्ध हा कविता संग्रह आहे. त्या कविता संग्रहातील एक सुंदर अशी कविता आता आपण ऐकूया. तर कवितेचं शीर्षक आहे तुझ्या येण्या अगोदर एक पत्र. तर छत्रपती शिवाजी पुलापर्यंत तुझी फोर व्हीलर येऊ शकते. खाली झोपडपट्टीत अजूनही एक पाऊल वाटच नाक धरून उकिरड्यातून वाट काढत खाली येते. पुलावरून पाहशील तेव्हा महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाभोवती विटक्या पत्र्यांची मान पाठीत रुतलेली तुझी घरे मोकळ्या आगपेट्यांच्या ढिगाऱ्यासारखी दिसते. तुला मन आणि तोल सावरत खाली यावं लागेल. खाली येशील तेव्हा चिरकणारे रेकॉर्ड, गुत्त्यावरील ओलमडणारे संवाद, छक्के पंजे, बादशहा बेगमचे रोजचे विवाद, 4-2 शिव्याही तुझ्या कानी पडतील. कदाचित शरवू नकोस. फाटक्या कपड्यातील काही छोटी मुलं तुला कुतूहलानं पाहत असतील. त्या वाट हरवलेल्या मुलांना माझ्या घराची वाट विचार. तुझ्या अत्तराच्या सुगंधानं चाळ दरवळे त्या मुलांच्या मागून तुझ्या वाटेने येशील. कदाचित त्या वाटेवर मागे चाळ गोळा होईल. विसरू नकोस. जेव्हा तू मोठी गटार ओलांडून येशील तेव्हा स्वप्नपूर्ती बिल्डर्सच्या भल्या थोरल्या होर्डिंगच्या लोखंडी पायाच्या आधारानं माझं घर उभारलेलं दिसेल. माझ्या 10x10च्या घरात येशील तेव्हा माझ्या भाबड्या आईचं गबाळ स्वागत, बनियान टॉयलेटला मी, आमचे कणत धुपत पेटणारी चूल, काळा कुळकुळीत चहा, आमचं वॉल घर. हे सारं तुला किळसवानं वाटल्याची खूण तुझ्या डोळ्यात पाहून मी स्वतःच गुन्हा करण्यास विवश होतो. तुझं माझ्यावर असीम प्रेम आहे. तुझे डॅड मला नवकोरं भविष्य विकत देऊ देतील. तुझं माझ्यावर असीम प्रेम आहे. तुझे डॅड मला नवकोरं भविष्य विकत घेऊन देतील. हे ठीक आहे,
पण मी माझी घृणा करेन इतपत मेहरबानी करू नकोस माझ्यावर. माझ्या गरीब खाण्यात येऊ नकोस शक्यतो. तू रंगवलेली स्वप्न इथल्या भूमीत अंकुरणार नाही आणि मला बोनसाय होणं मान्य नाही. तू तुझी स्वप्न बीज घेऊन जा. एक नवीन सुपीक जमीन शोध. माझ्या या वांझोट्या भूमीला कधीतरी दिवस जातीलच. इथेही फुले फुलतील, स्वप्न साकारतील. पण तोवर मला माझ्या स्वप्नांचं खतपाणी करून मला स्वतःलाच जाणून घ्यायला हवं माझ्या या चुरगळलेल्या माणसाला. खूप सुंदर अशी कविता आहे आणि खूप खूप जास्त कविता आहे त्याच्यामध्ये आणि खूप भारी भारी कविता आहे. मी तुम्हाला पुढे इथे ऐकवत राहीलच कविता, सगळ्याच कविता. तर ही कविता होती उन्हाच्या कटाविरुद्ध या कविता संग्रहातील, जे लिहिलं आहे नागराज मंजुळे सर यांनी. तर नक्कीच आपण पुढे या अशा कविता ऐकत राहू आणि आपण आता मॅगी बनवायला घेऊ. मॅगी आपली इकडे खराब होत जाईल, ठीक आहे. तर आता असं झालंय की मॅगी म्हणजे आपण मॅगी पण टाकलेली आहे, ठीक आहे. तर मॅगी आता छानपैकी मस्त अशी तयार झालेली आहे, ठीक आहे. छान पाण्यामध्ये आपण टाकून त्याला उकळून घेतलंय छानपैकी आणि त्यामध्ये चांगली अशी छान तयार झाली. आता आपण काय करणार आहे, आपण आता मस्तपैकी आपण जो मॅगी मसाला एक्स्ट्राचा आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो मॅगी मसाला असतो तो आपण आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि छानपैकी तयार होणार आहे नाही म्हणून मी टाकतो. मस्त मसाला आहे, हो मसाला तर आता आपली मॅगी जी आहे आपण मसाला वगैरे टाकून मस्त करून घेतलेली आहे. मसाला वगैरे टाकलेला आहे त्यामध्ये छान चीज जी आहे त्यात चीज टाकून घेऊया आपण. चला मग आपलं तयार झालेलं आहे सगळं. आपण आता खाऊन घेऊयात. मस्त बघू शकता तुम्ही मॅगी अशी छान तयार झालेली आहे. मी मॅगी खाऊन घेतो, तोपर्यंत तुम्ही खात राहा, फिरत राहा, वाचत राहा आणि निवांत राहा.